समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलेली करंट लक्षणे अर्थात कुलक्षणे कोणती ते आपण पहिल्या 2 भागात पाहिले असेलच. ही करंट लक्षणे कोणती ते आपल्याला कळले की त्यांचा त्याग करून उत्तम मार्गाचा स्वीकार केल्याने आपले भाग्य उदयास येईल हे निश्चित. त्यासाठी करंट लक्षणांच्या शेवटी समर्थ काय सांगतात हे समजावून घेणेही महत्त्वाचे आहे. काही नेमके पण आपुले बहुतजनांसी कळो आले, तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी. जो मनुष्य नियमितपणे वागतो आहे असे अनेक लोकांच्या जेव्हा लक्षात येते तोच मनुष्य मान्यतेला चढतो. मनुष्य सद्वर्तनी आहे, त्याच्या वागण्यात नियमितपणा आहे हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते लोक आपोआपच अशा व्यक्तीचा आदर करतात. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. लोकमान्यता फुकटची मिळत नसते, झिजल्याशिवाय कीर्ती मिळत नाही. अवलक्षणामुळे जिकडे तिकडे चितू मात्र होते. समाजात मान्यता आदर उगाच फुकट मिळत नसतात. मान सन्मान मिळवण्यासाठी आतोनात कष्ट घ्यावे लागतात. नियमितपणे सातत्याने वर्षानुवर्षे कष्ट घेतल्यानंतरच कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला मान सन्मान मिळतो. सद्गुणाला कष्टाची जोड मिळाली की मान्यता प्राप्त होणारच. दुर्गुणामुळे मात्र जिकडे तिकडे दैनावस्था किंवा फजितीच होते. भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेणे. भल्या माणसांची संगत धरून जो स्वतःला सुधारून शहाणा करत नाही त्याला स्वतःचे स्वहित कळत नाही व तो आपलाच वैरी होतो. लोकांसी बरे करावे, ते उसिणे सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणीजेना. लोकांचे कल्याण केले की आनंदाच्या रूपात मोबदला आपल्याला लगेच मिळतो. आपलेही कल्याण होते हे त्या जीवाला कळत नाही. निरपेक्ष भावनेने लोकांची केलेली मदत आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद अवर्णनीय असतो. अशा कर्माचे फळ हे निश्चित कल्याणच असते. जेथे नाही उत्तम गुण, ते करंटपणाचे लक्षण, बहुतांसी न मने ते अवलक्षण, सहजची जाले. तात्पर्य हे की उत्तम गुण नसणे हेच करंटपणाचे लक्षण. करंटपणाचे गुण बहुतांना मान्य होत नाहीत, म्हणूनच त्यांना अवलक्षणे म्हणतात. बहुतांसी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रयी पडे उघडा जेथे तेथे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेणे मनासारिखे फावे सकळ काही. जो अनेकांना फारसा आवडत नाही त्याच्यासारखा पातकी कोणी नाही. तो जिकडे तिकडे निराश्रित होऊन उघडा पडतो. म्हणून दुर्गुणांचा त्याग करून उत्तम गुण समजावून घ्यावे म्हणजे सर्व काही मनासारखे होते. एका गुरूंकडे एक शिष्य विद्याभ्यास करत होता. मनोभावे गुरूंची सेवा करत होता. त्याच्या अभ्यासवृत्ती आणि विनम्र स्वभावामुळे गुरु त्याच्यावर खुश होते. शिष्याचा विद्याभ्यास पूर्ण होताच तो गुरूंची आज्ञा घेऊन घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी गुरूंनी त्याला आशीर्वाद तर दिलाच, पण त्यासोबत एक आरसाही भेट म्हणून दिला व म्हणाले, हा एक दिव्य आरसा आहे. याच्यामध्ये मानवी मनात चालणारे विचार प्रकट झालेले दिसतात. शिष्य एकदम खुश झाला. तो आरसा कसे बरे काम करतो हे जाणून घेण्याची त्याला इतकी उत्सुकता लागली की त्याने लगेचच तो आरसा आपल्या गुरूच्याच समोर धरला. तर तो काय पाहतो, त्या आरशात त्याला गुरूच्या अंतःकरणातील क्रोध, अहंकार आदी विकार दिसू लागले. त्याबरोबर शिष्य अतिशय दुःखी झाला व लागलीच तिथून निघून घरी आला. घरी येताच भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हेच काम तो करू लागला. त्याने आपले नातेवाईक, मित्र, परिचित या सर्वांवर हा प्रयोग करून पाहिला. प्रत्येकाच्या हृदयात त्याला कोणता ना कोणता विकार दिसला. म्हणून शेवटी त्याने आपल्या आईवडिलांसमोर तो आरसा धरला. तो त्यांच्या मनातले विकारही त्याला आरशात प्रकट झालेले दिसले. तो अतिशय निराश व दुःखी झाला व तो आरसा घेऊन आपल्या गुरूंकडे गेला व म्हणाला, गुरुजी,
तुम्ही दिलेल्या आरशातून मी प्रत्येकाच्या मनात डोकावून पाहिले. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की प्रत्येकाचे मन कुठल्या ना कुठल्या विकाराने भरलेले आहे. हे पाहून मी खूप दुःखी झालोय. तुम्ही हा आरसा परत घ्या. गुरुजींनी शांतपणे तो आरसा घेतला व शिष्यासमोर धरला. त्याबरोबर शिष्याला स्वतःच्या मनातील नाना विकार त्या आरशात प्रकट झालेले दिसले. शिष्य लज्जित झाला. गुरुजी त्याला म्हणाले, वत्सा, हा आरसा मी तुला तुझ्या स्वतःतील दुर्गुण पडताळून पाहण्यासाठी दिला होता, पण तसे न करता तू दुसऱ्याचे दुर्गुण शोधत राहिलास. असे करताना तू दुःखी तर झालासच, पण तुझा मोलाचा वेळही वाया घालवलास. त्याच काळात जर तू तुझे स्वतःचे अवलोकन केले असतेस तर तुला तुझे दुर्गुण सुधारता आले असते. त्याने तू एक असामान्य यशस्वी व्यक्ती झाला असतास. मित्र हो, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली करंट लक्षणे म्हणजे आपल्याला दिलेला एक दिव्य आरसाच आहे. त्या आरशात इतरांचे दोष शोधत बसण्याऐवजी आपण जर स्वतःला रोज पडताळून पाहू तर स्वतःमध्ये असलेली कुलक्षणे नष्ट करून सुलक्षणी आणि यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ.